बेळगाव जिल्ह्यातील बैलहोंगल तालुक्यात मंगळवारी एक धक्कादायक घटना घडली असून मुलांना समज दिल्याच्या कारणावरून मुलानेच आपल्या वृद्ध वडिलांवर चाकूने हल्ला केल्याची घटना समोर आली आहे। मुलांना खेळवण्याच्या विषयावर वडील मुलांच्या मध्ये वाद झाला। यावेळी मुलगा विजय एनगीमठ याने आपल्या वडिलांवर बसया एनगीमठ वय 62 यांच्यावर चाकूने हल्ला केला। या हल्ल्यात बसया एनगीमठ गंभीर जखमी झाले असून त्यांना तातडीने बेळगावी येथील बिम्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे। पोलीस सूत्रांच्या माहिती अनुसार बसया एनगीमठ यांचे दोन्ही मुलगे शेजारीच वास्तव्य असून नातवंडांना खेळवण्याच्या मुद्द्यावर सुरुवातीला शाब्दिक वाद झाला। यावेळी माझ्या मुलांना भावाच्या घरी घेऊन जाऊ नका असा आक्षेप विजयने घेतला। मुलाच्या वर्तनावर वडील बसय्या यांनी समज दिल्याने संतप्त झालेल्या विजयने चाकूने हल्ला केल्याचे सांगण्यात येत आहे। ಏನು ಜಗಳ ಅಂದ್ರೆ ಏನ್ರಿ? ಯಾವಾಗಿದ್ರು ಎಲ್ಲಿ ಕರ್ಕೊಂಡು ಹೋಗಿರಿ ಫಸ್ಟ್? ಮೊದಲಿನಾದ್ರು ಜಗಳದು ಇತ್ತಲ್ಲ? ಎಷ್ಟು ಜನ ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಅವ್ರು? ಇನ್ನು ಅಣ್ಣ ತಮ್ಮ ಜಗಳ ಇತ್ತಲ್ಲ? ಏನು ಇವ್ರು ಬಿಡ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ? ನಿಮ್ಮ ಅಪ್ಪ ಬಿಡ್ಸಕ್ಕೆ ಹೋಗಿದ್ರಿ ಜಗಳ? ಬಿಡ್ಸಾಕ್ ಹೋಗಿಲ್ರಿ, ಅವ್ರು ಜಗಳಾಡಕ್ ಹೋಗಿರಿ, ಇಬ್ರು ಜಗಳಾಡತ್ತಿದ್ರಿ ಅವ್ರು. ಹಾಂ ಜಗಳಾಡೋದು ನಾವು ಹಾಂ ಏನು ಮಾಡ್ತಾರೆ ನಿಮ್ಮನ್ನ? ನಮ್ಮನ್ನ ರಿಕ್ಷಾ ಹೊಡಿತಾವ, ಹಾಂ ಇನ್ನೊಬ್ಬನಾಗ ಇನ್ನೊಬ್ಬ ಆಗಿಲ್ಲ. ಈಗ ಏನು ಎಲ್ಲಿ ಚಾಕು ತೆಗಿತು? ಎಲ್ಲಿ ಆಗಿತ್ತು ಗಾಯ? ಚಾಕು ಎಲ್ಲಿಗೆ, ಹೊಟ್ಟಿಗೆ ಮತ್ತು ಹಿಂದೆ ಬೆನ್ನಿಗೆ, ಹಾಂ ಎಷ್ಟು ಕಡೆ ಆಗಿದೆ? ಈ ಕಡೆ 5 ಕಡೆ ಆಯ್ತು। ನಿಮ್ಮ ಹೆಸರು ವೀರೇಶ್. घटनेची माहिती मिळताच बैलहोंगल पोलीस यांनी घटनास्थळी भेट देऊन पंचनामा केला आणि प्रकरण नोंदवून पुढील तपास सुरू केला आहे। अशा आणखी अपडेटसाठी फॉलो करा वॉइस ऑफ एनुग्रामला।